त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस होता. दिवसही चांगला होता, शुभ होता आणि ह्या मुहूर्तावरतीच माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट देखील मिळालं. आणि घरातील ह्या चंद्राप्रमाणेच सगळेजण खूप खुश होते, आनंदित होते. आणि घरातूनच आम्ही सर्व तयारी करून पूजेसाठी आम्ही पोहोचलो शोरूमला. तर त्या ठिकाणी मी सर्व पूजेची तयारी वगैरे केली. विनायक त्यांना ते हे ठेवायला गणपती काय ना हो फुलं काढायला असं शोरूमला पोहोचल्याच मी पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं आणि विनायकने गाडीला हार बांधण्यासाठी तयारी चालू केली. गाडीला हार वगैरे सर्वांनी बांधून घेतला आणि नंतर आम्ही मग पूजेची तयारी सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली. आम्ही घरून निघतेवेळेस हार वगैरे पूजेचं सर्व सामान जे आहे ते घेऊन आलेलो होतो. पण त्या ठिकाणी शोरूममध्ये देखील त्यांचे जे आहे ते सर्व सामानाची त्यांनी तयारी करून ठेवलेली होती. मिस्टर फोटो वगैरे काढण्यात, व्हिडिओ काढण्यासाठी सर्वांची जे आहे ती तयारी चालू होती. आणि सगळेच खूप आनंदात होते, सगळे भरपूर खुश होते, कारण गाडी घेतली त्याच्यामुळे. आमच्या सर्वांसाठी हा खूप आनंदाचा दिवस होता. असं हां आता परत बुक करा आणि वरनं खाली जोडायचं त्याला आणि हे असं हिटलं ना बरोबर करायचं. तुम्ही थोडंसं असेल बरोबर 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 आपण तिकडं निघते इकडे ठेवतो नीट 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 हा तात्पुरती पूजा करेपर्यंत. ठीक आहे ना. थांबा जरा थांबा बरोबर. कापूर आहे त्यात अजून. सर या तुम्ही यांच्याकडे कापूर टाकू. तुम्ही जाता काढला फोटो काढला. तुम्ही ते ठीक आहे ते खालचं पण पेटलं होतं. असू दे बरं काय. असं सरळ
बहुतेक पाण्यात भिजलेत ते जाऊ दे, ते काय ते वाल्या झालं त्याचं कारण आता पेटली. बीसीचा टाइम पोरं जमा झाले. हे काय करतील, पैसे देऊन येतील, मग बाहेर घेऊन जातात. सर तुम्ही ह्या दोघांना चावी देताना हां नाही ना थांब ना तिथे तू. व्हिडिओ घ्यायचा होता. घेतलाय मी. एकच मिनिट. सर्वांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर फोटो वगैरे थोडेसे काढले सर्वांनी आणि आम्ही तिथून गेलो बाहेर, कारण रात्रीचे 9 वाजले होते आणि गाडीची राईड मारण्यासाठी आम्ही तिथून बाहेर गेलो सर्वजण गाडीत बसून. तर आम्ही पोचलो, थोडासा राऊंड मारल्यानंतर हॉटेलला गेलो आम्ही, कारण सर्वच दिवस आनंदाचा होता त्याच्यामुळे जेवण करण्यासाठी आम्ही बाहेरच गेलो. तर आम्हाला 10-10:30 वाजले होते. आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. खूप छान हॉटेल होतं. आपण पाहू शकता बैलगाडीचं जे आहे तो देखावा खूप सुंदर असा दिसतोय. नंतर आम्ही बसलो आतमध्ये जेवण करण्यासाठी. तर जेवणासाठी आज मागवलं होतं पनीरची भाजी आणि मशरूमची भाजी. खूप छान भाजी झालेली होती. आम्ही जेवण वगैरे आटपून नंतर आम्ही सर्वांनी पोटभर जेवण करून आम्ही पोहोचलो घरी. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असे छान व्लॉग पाहण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.